नमस्कार, माझे नाव तेजस्वी सुभाष बोबडे आहे. मी इयत्ता 5वीची विद्यार्थी आहे. मी मुलाखत घेणार आहे दमाड सरची. सर, तुमचं पूर्ण नाव काय आहे? नमस्कार, मी बालकुमार आदिनाथ डमाळे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तिळंगीमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे. सर, तुम्ही कुठे राहतात? तसं तर माझं मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये, आता जो अहिल्यानगर जिल्हा आहे तिथले पाथर्डी तालुका आणि डमाळवाडी माझं मूळ गाव आहे. परंतु आता मी इथं शाळेत कार्यरत असल्यामुळं मी सध्या मोहोपा येथे राहत आहे. तुम्हाला कोणता गोड पदार्थ आवडते? तसं तर गोड पदार्थ मला आवडतच नाही आहे, पण जरी खायचा म्हटलं गोड पदार्थ तर मी समजा एखादं फळ वगैरे खायला पसंत करेल आणि लग्नात मरेल म्हटलं तर एखादं गुलाबजामुनच खातो. बाकीचं काय मी खात नाही आणि जे माझ्या शेजारी असतात त्यांना मी देऊन टाकतो. तुमचा आवडता खेळ कोणता? अतिशय चांगला प्रश्न विचारला तेजस्वी तू. लहानपणापासून जे मैदानी खेळ असतात कबड्डी खो खो वगैरे तर खेळतच होतो, परंतु सगळ्यात आवडता म्हणजे क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे, होता आणि राहणार आहे. कारण जेव्हा जेव्हा मला टाइम भेटायचा तेव्हा तेव्हा मी क्रिकेट हाच खेळ खेळत असायचो. ठीक आहे. तुमची आवडती विद्यार्थी किंवा विद्यार्थी कोण? आता हा प्रश्न खूप म्हणजे चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी. आता पर्टिक्युलर एकाचं नाव तर सगळेच विद्यार्थी माझे आवडते आहेत आणि ज्या क्लासमध्ये जो विद्यार्थी हुशार असतो तो एक आवडता असतो आणि सगळ्यात जो माठा असतो तो आवडता असतो. ड विद्यार्थी, 2 विद्यार्थी मला आवडतात. मधले पण आवडतात, मधल्यांचं म्हणजे पण जास्त 2 विद्यार्थी आवडतात. एक तर जास्त हुशार आणि जास्त 2 विद्यार्थी माझे फेवरेट असतात आणि मधले विद्यार्थी पण आवडतच असतात, पण म्हणजे जास्त लक्ष 2 विद्यार्थ्यांकडे जातं. एक तर विद्यार्थी आणि एक तर हुशार विद्यार्थी. मधल्यावरती पण लक्ष देणं गरजेचं असतं, परंतु हे 2 विद्यार्थी माझ्या कायम लक्षात राहतात वर्गामध्ये. तुमचा आवडता विषय कोणता? मधले विद्यार्थी लक्षात राहतात बरं का, असं काही नाही. आणि माझा आवडता विषय म्हणजे तसं तर सोशल सायन्सच आहे, परंतु इंग्रजी हा माझा पण आवडता विषय आहे. कारण इंग्रजीच्या बऱ्याचशा ज्या कन्सेप्ट असतात त्या मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. आणि माझ्या शालेय जीवनामध्ये सगळ्यात आवडता माझा विषय इतिहास भूगोल हाच होता आणि त्याच्यामध्येच मी स्पेशलायझेशन केलेलं आहे. खूप छान प्रश्न होता हा. तुम्हाला ह्या शाळेत विषयी कोणती कृतज्ञता वाटते? खरं तर ज्या शाळेत आपण काम करतो त्या शाळेत आम्ही कायमच कृतज्ञता माणसाला वाटायला पाहिजे. आणि मला ह्या शाळेमध्ये अतिशय म्हणजे जी आपुलकी आहे, जी आपुलकीपणाची भावना आहे ती नेहमीच वाटत आहे आणि वाटत राहील. आणि या शाळेमध्ये म्हणजे जी माझी फर्स्ट जॉईनिंग होती जी गव्हर्नमेंट जॉबची, ती या शाळेत झाल्यामुळं हिची कृतज्ञता माझ्या मनामध्ये कायम राहील आणि याबद्दल मी कृतज्ञ राहील अशी मी आपणास ग्वाही देतो. ठीक आहे. तुमचा आवडता छंद कोणता? हा, छंद आणि आवड आणि सवय आणि एखादी गोष्ट कायम करायला आवडणे म्हणजे माझा आवडता छंद शिकवणे हाच माझा आवडता छंद आहे. आणि तसं जर फावला वेळ भेटला सुट्टी दिवस तर मी कादंबरी वाचन किंवा पेपर वाचन किंवा मोबाईल पाहणं हा पण आवडता छंदच. म्हणजे छंद म्हणजे वाचणं आणि बाकीच्या गोष्टी समजा मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कामाचे जे व्हिडिओ वगैरे असतात ते मी नेहमी पाहत असतो. सध्या पुस्तकापेक्षा मोबाईल जास्त पाहणं हा आवडता छंद झाला आहे, परंतु तो कमी करण्याचा मी प्रयत्न करत आहे. कारण पुस्तक वाचन हा सगळ्यात आवडता छंद पाहिजे माणसाचा आणि तो माझा राहील अशी मी ग्वाही देतो. आणि अतिशय खूप छान आणि सुंदर प्रश्न तुम्हाला तेजस विचारले त्याबद्दल तुझ्या टीचरचं खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.